नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, नवीन नोटिफिकेशन पुन्हा 2023 संपता संपता एक गुड न्यूज घेऊन पुन्हा एकदा मित्रांनो मी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे 2023 हे संपता संपता बऱ्याच नोटिफिकेशन जे आहेत हे मित्रांनो पब्लिश होत आहे. आणि असंच एक नोटिफिकेशन तब्बल 2017च्या नंतर हे नोटिफिकेशन मित्रांनो पब्लिश झालेलं आहे, ज्याचं नाव आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे हे नोटिफिकेशन. याची पूर्ण माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत कॅन्डिडेट पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसतं सबस्क्राईब करून थांबू नका, तर बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या नवनवीन जाहिराती ज्या आहेत या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, तर मित्रांनो चला सुरू करूया की नेमकं डिटेल याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एचा क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, जागा किती आहेत या वाढू शकतात का, एक्झाम पॅटर्न कसा आहे, एकच सिंगल एक्झाम आहेत का प्री मेन्स आहेत, हे सगळ्यांची माहिती मित्रांनो आपण घेणार आहोत. बघा, आपण जर थंबनेल बघू शकत असाल तर मित्रांनो नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. डिटेल नोटिफिकेशन 300+ जागा आहेत. आणि बाकी मित्रांनो आता बघूयात की अजून काय काय याच्यामध्ये मित्रांनो डिटेल इन्फॉर्मेशन आहे दिलेली ती बघूया मित्रांनो. बघा, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चे हे नोटिफिकेशन 300 असिस्टंट रिक्रुटमेंट साठीचं हे नोटिफिकेशन मित्रांनो पब्लिश झालेलं आहे. 300 असिस्टंटच्या या जागा मित्रांनो आहेत. आणि त्याचं डिटेल वॅकन्सीचं आपण बघूयात. बघा, या वॅकन्सीज आहेत मित्रांनो, 300 वॅकन्सीज आहेत, 300 वॅकन्सीज. कोणत्या कोणत्या स्टेट मध्ये किती किती आहेत चला काही मिनिटात ते बघून घेऊया. आता आपण यातले ना इम्पॉर्टंट पॉइंट्स कव्हर करूयात जे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. बाकी डिटेल असिस्टंटचं काम काय असणार आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये आणि बाकीच्या असिस्टंट मध्ये आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या असिस्टंट मध्ये काय फरक आहे हे सगळं एक सेपरेट व्हिडिओ मी त्याचा करणार आहे, एक्झाम पॅटर्न आणि त्याच्यात आपण त्याचं डिस्कशन करूयात. बघूयात मित्रांनो स्टेट वाईज. अंदमान अँड निकोबार आयलँड्स याच्यात टोटल वॅकन्सीज 1 आहे. आंध्र प्रदेश 8 वॅकन्सी, अरुणाचल प्रदेश 2 वॅकन्सी, आसाम 7, बिहार 3, चंदीगड 2, छत्तीसगड 5, गोवा 2, गुजरात 5, हरियाणा 2. पुढे बघूयात मित्रांनो. बघा, हिमाचल प्रदेश 1, जम्मू अँड काश्मीर 4 वॅकन्सी, झारखंड 2. आणि सगळ्यात जास्त वॅकन्सी मला असं वाटतं सध्या तरी इथे दिसत आहेत त्या आहेत कर्नाटकामध्ये 32 वॅकन्सीज कर्नाटकमध्ये बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये आता कॅटेगरी वाईज इथे वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, तुम्ही नोटिफिकेशन वाचून घ्या, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही ते नोटिफिकेशन ची जी पीडीएफ आहे ती डाउनलोड करू शकता. केरला 30 वॅकन्सीज आहेत मित्रांनो, लडाख 1, एमपी मध्य प्रदेश 10, महाराष्ट्र 23 वॅकन्सीज आहेत, मणिपूर 1, मेघालय 2, मिझोराम 1, नागालँड 1, न्यू दिल्ली 9, ओडिशा 7. येस, आणि आता या पेजवर सगळ्यात जास्त वॅकन्सी म्हणजे आपण आधी बघितलं की कर्नाटका 32 वॅकन्सी बघायला मिळत होत्या, पण आता इथे बघूयात मित्रांनो तमिळनाडू. येस, तमिळनाडू. या तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सीज आहेत मित्रांनो, 78. 78 वॅकन्सीज तमिळनाडूमध्ये आहे. राजस्थान 21, पंजाब 8, त्यानंतर उत्तर प्रदेश 8, उत्तराखंड 9, वेस्ट बेंगाल 4. अशा टोटल वॅकन्सी मित्रांनो
300 वॅकन्सीज आहेत असिस्टंटच्या. पुढे आपण बघूयात महत्वाचं असणारे काही डिटेल्स. एज्युकेशनल क्वालिफिकेशन नेमकं याला कोण कोण अप्लाय करू शकणार आहे असा हा काय सगळ्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना पडणारा प्रश्न असतो. तर मित्रांनो एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय. कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. पण हे अप्लाय करताना ज्या स्टेट मधनं तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची रिजनल लँग्वेज जी आहे ती तुम्हाला वाचता लिहिता आणि बोलता आली पाहिजे. हा अतिशय महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये आहे मित्रांनो. कारण जर एखाद्या स्टेट मध्ये जर जागा कमी असतील आणि इतर स्टेट मध्ये जाऊन जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्या स्टेटची रिजनल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे. एक महत्वाचा पॉइंट इथे आहे. एज बघूयात मित्रांनो. आता एज जे आहे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत काउंट होणार. किती एज आहे? मिनिमम 21 इयर, मॅक्सिमम 30 इयर्स. मिनिमम 21 इयर, मॅक्सिमम 30 इयर. त्यानंतर मित्रांनो शेड्यूल कास्ट एज रिलॅक्सेशन 5 इयर आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी 3 इयर्स. बाकीचे नेहमीप्रमाणे जे ऍज पर गव्हर्नमेंट जे रूल्स आहेत त्याप्रमाणे हे एज रिलॅक्सेशन मित्रांनो याच्यातही आहे. बघूया पुढे अजून महत्वाचं काय असेल तर तेही आपण बघून घेऊयात. यस, बघूयात. आता इथे सगळं दिलेलं आहे की लो विजन वगैरे किती असलं पाहिजे. जर असेल तर इथे रिझर्वेशन ऑफ इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस च्या बाबतीत पण मित्रांनो इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऍप्लिकेशन फीस मित्रांनो किती असणार आहे? तर ऍप्लिकेशन फीस जी आहे ती ऑल ऍप्लिकेंट अदर दॅन एससी एसटी पीडब्ल्यूबीडी है ना यांच्यासाठी जी आहे ती 1000 रुपीज फीस आहे मित्रांनो. ऍप्लिकेशन फीस एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी सोडून. आणि एससी एसटी पर्सन जे आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते 250 रुपीज फीस आहे. 250 रुपये ही ऍप्लिकेशन फीस आहे. इम्पॉर्टंट डेट 16 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. आणि मित्रांनो लास्ट डेट त्याची 6 जानेवारी 2024 आहे. थोडक्यात काय तर 16 पासून सुरू होणार आणि 16 डिसेंबर 2023 आणि 6 जानेवारी 2024 ही त्याची लास्ट डेट. गडबड करू नका. 1-2 दिवस जाऊ द्या, व्यवस्थित वाचून घ्या ते नोटिफिकेशन पीडीएफ आणि मगच मित्रांनो अप्लाय करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. त्यानंतर मित्रांनो कॉल लेटर जी आहे ती एक्झामच्या डेटच्या 10 दिवस आधी तुम्हाला मित्रांनो कॉल लेटर सगळ्यांना मिळणार आहेत. एक्झामची डेट टेंटेटिव्ह इथे दिलेली नाहीये, मेन्शन नाहीये, नंतर कळवण्यात येणार. त्यानंतर मित्रांनो बघूयात पुढे प्रोव्हिजन पिरियड किती असणार आहे. तर मिनिमम 6 मंथ हा प्रोव्हिजन पिरियड असतो. सिलेक्शन प्रोसिजर नक्की कशी असणार आहे ती आपण बघूयात मित्रांनो. सिंगल एक्झाम आहे, त्या एकच एक्झाम आहे. म्हणजे आयबीपीएस च्या एक्झाम सारख्या प्री मेन्स वगैरे नाहीये, एकच सिंगल एक्झाम आहे. आणि ही सिंगल एक्झाम जी असणार आहे ती मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे. टोटल टायमिंग जो आहे तो 2 hours and 120 minutes आहे. कुठले कुठले सब्जेक्ट सेक्शन कव्हर होणार आहे ते बघूया. टेस्ट ऑफ रीजनिंग 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टेस्ट ऑफ न्यूमेरिकल एबिलिटी 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टेस्ट ऑफ जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस म्हणजे त्यात स्टॅटिक जीके पण आलं, करंट पण आलं आणि सगळं कव्हर मित्रांनो याच्यात होत आहे. तर ते नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 40 आणि 50 मार्क्स मित्रांनो आहेत. कम्प्युटरला बऱ्यापैकी वेटेज इथं दिसतंय मित्रांनो 40 क्वेश्चन 50 मार्क्स. टोटल नंबर ऑफ जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत 200, सगळ्यांचे 40 आणि मार्क्स आहेत 250 आणि 2 आवर्सचा मित्रांनो इथे वेळ आहे. ठीक आहे, म्हणजे 120 मिनिट आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे. सीबीटी टेस्ट आहे मित्रांनो. देन ही जी टेस्ट आहे इंग्लिश लँग्वेज हा जर का सेक्शन सोडला, सब्जेक्ट सोडला तर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत हे इंग्लिश किंवा हिंदी
पैकी तुम्ही जी कुठली चूज कराल दोन्ही पैकी एक कुठली तरी चूज करून तुम्ही त्यात ते टेस्ट देऊ शकणार आहात मित्रांनो. बघूयात पुढे. येस, very online exam, yes. Number of questions answered correctly by candidate in each objective test is considered for arriving at the corrected score after applying penalty for wrong answer. Yes. बघा मित्रांनो, तर इथे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ते आपल्यासाठी सच इतक्या महत्वाच्या नाही आहेत. एक्झामिनेशन सेंटरच्या बाबतीत मित्रांनो इथं स्पेसिफिक सेंटर्स इन इंडिया, तर ते सेंटर्स कोणते कोणते आहेत ते बघूया. इथे जर दिले असतील तर ते बघूया. अदरवाईज फॉर्म भरताना तुम्हाला तिथे बघायला मिळणार. ठीक आहे. कॉल लेटर डाउनलोड कसं करून घ्यायचं आहे, रिपोर्टिंग ॲट द एक्झामिनेशन सेंटर जे आहे तर ते तुम्हाला कशा पद्धतीने रिपोर्टिंग करायचं आहे, किती वेळ आधी तिथे यायचं आहे, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बद्दलची माहिती आहे. त्यानंतर महत्वाचे असणारे जे आहेत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब साठीचं कास्ट सर्टिफिकेट संदर्भातली ही माहिती मित्रांनो आहे. मला असं वाटतं की ऍप्लिकेशनचं येस 16 मी आधी सांगितले, फोटोग्राफची साईज. बाकी असं मला असं वाटतं की त्याचे फार इम्पॉर्टंट काही नाहीये. तेच एक्झामिनेशन सेंटर्स आपण बघूया मित्रांनो. एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत वेगवेगळ्या स्टेट मधले जे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत ते बघायला मिळत आहेत. बघूया महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर कुठले कुठले असणार आहेत तेच आपण बघून घेऊ मित्रांनो. येस, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, कर्नाटक, केरला, MP, महाराष्ट्र. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी. महाराष्ट्रातले मी वाचतोय मित्रांनो. चंद्रपूर, सोलापूर, लातूर, धुळे इतके एक्झामिनेशन सेंटर हे महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटसाठी मित्रांनो अवेलेबल असणार आहेत. त्यातलं कुठलंही तुम्ही चूज करू शकता आणि त्या एक्झाम सेंटरला तुम्ही मित्रांनो पोहोचू शकता. सो तो हे सगळे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत. बाकी असं फार काही याच्यामध्ये नाही आहे. सो मला असं वाटतं की सगळी महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे ती मित्रांनो आपण कव्हर केलेली आहे. बाकी जर काही डाऊट्स तुम्हाला या नोटिफिकेशनच्या संदर्भात असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स पर्यंत, उमेदवारांपर्यंत, ग्रॅज्युएट असणाऱ्या उमेदवारांपर्यंत, कुठलीही डिग्री असणाऱ्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच जी आहे ती मित्रांनो आताच नवीन बॅच सुरू झालेली आहे. त्यालाही तुम्ही डेडिकेटेड कोचिंग साठी जॉईन करू शकता. जर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला एक पोस्ट यातली मिळवायची आहे तर आपण जरूर बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून मित्रांनो लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. YouTube चॅनल सबस्क्राईब करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चला इथेच थांबतो. बाकी काही डाऊट्स असतील तर मी आधीच सांगितलं की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.